घडवणारा देव सुशकवाला घडवणारा राजा दशरथासारखा बाप लागतो. ज्यानं हे विश्व घडवलं त्यालाही घडवायला बाप आहे. तुम्हाला एक ओवी सांगतो एक नदी भागवतातली. माझा पुत्र श्रीकृष्ण जान न सांगेची मज ब्रह्मज्ञान तोची वंदी माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुमचे. हा माझा मुलगा आहे, याचा मला स्वाभिमान आहे. देवाच्या पित्याच्या मुखातला श्लोक आहे, पित्याच्या मुखातली ओवी आहे, नाथांनी लिहिली. तसं हे नातं असावं. बापामुळं मुलगा शोभायमान असावा आणि मुलामुळं बाप शोभायमान असावा. काका तुमचा मुलगा आहे का होतो? अहो 10 मिनिट बोलला पण काय त्यांचं वक्तृत्व आहे. बापाला हे ऐकायला आलं त्यावेळेला त्याच्या डोळ्याला धारा लागतील. तुमचे वडील आहेत का होते? अहो तुमच्या वडिलांनी सांगितलं होतं जाताना आम्हाला की भडकारीची चांगली सुपीक 4 एकर जमीन माझ्या पोराकरता मला घ्यायची. तुमच्या बापाने कर्ज काढून या जमिनीचा व्यवहार केलाय, तुमच्याकरता गुंतवणूक करून ठेवली. जमीन पाहिली की बापाचा गौरव आहे आणि मुलाचं बोलणं ऐकलं की त्या मुलाचा गौरव आहे बापानं जन्म दिल्याचा. हे दोन्ही नाते एकमेकांवरती शोभायमान आहे. कोणीतरी आयुष्याला घडवणार असतं. कधी आई आयुष्याला घडवते, कधी बाप घडवतो, कधी मामा आयुष्याला घडवतो. महाभारतामध्ये स्वतःच्या भाच्याचं जीवन घडवणारा एक मामा होऊन गेला, त्याचं नावच परमात्मा आहे. भगवंतानं घडवलं. कौरव पांडवाचं युद्ध झालं त्यावेळेला असं समजलं की उद्या चक्रव्यूहाची आखणी होणार आहे आणि कोणाला शिरता येतं चक्रव्यूहात? तो चक्रव्यूह भेदता आला पाहिजे, शिरता आला पाहिजे. तर दुसऱ्या रिंगणामध्ये पांडवांचा पराभव होईल, सत्यानाश होईल, पांडवांचं नाव धुळीत मिळवलं जाईल. कोणाला जमेल ते? भगवान शांत आहे. देवाला ज्ञान होतं, अर्जुनाकडे होतं. परमात्म्यानं कृपा केली असती आणखी एखाद्याला एका रात्रीतून ज्ञानी केलं असतं देवानं. तो जगन्नियंत आहे. पण युद्धामध्ये शिरायला सगळी शक्ती खर्च केली, पानाला लावली, तर बाकी सैन्य सांभाळेल कोण? हे योद्धे सांभाळेल कोण? यांच्या समोर कोणी टिकाव धरू शकणार नाही. सगळी चिंतेत आहे. आणि अभिमन्यू नावाचा 16 वर्षाचा भगवंताचा भाचा तो म्हणतो मामा मला येऊ शकतं या चक्रव्यूहाला भेदता. कुठं शिकला रे? माझे वडील माझ्या आईला मी गर्भात असताना चक्रव्यूहाची भेदन कला शिकवत होते, ते ज्ञान शिकवत होते. माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगता सांगता मी गर्भात ऐकलं. का रे चक्रव्यूह भेदता येतो? बाहेर निघता येतं का? नाही मामा. आई झोपी गेली होती तेव्हा. वडील सांगायला तयार होते पण आईला झोप लागल्यामुळे पुढचं काही सांगता आलं नाही. पण शिरण्याचं कौशल्य मात्र मला माहिती. मी म्हटलं तुला शिरायचं जर येत असेल तर भेदायचं आम्ही, मोडायचं आम्ही बघू, तू शिरून घे, आम्ही भेदूया. नंतर ते चक्रव्यूह काळजी करू नको. सगळ्यांच्या पाया पडला महाराज. सगळे आशीर्वाद देत आहे अभिमन्यूला, जीते रहो, जीते रहो, जीते रहो, जीते रहो. पण भगवंताच्या पाया पडायला गेला त्यावेळेला देवानं जीते रहो आशीर्वाद दिला नाही. भगवंतानी सांगितलं अभिमन्यू यशस्वी भव, जीते रहो नाही. त्यावेळेला विचारलं सगळ्यांनी, आशीर्वाद दिला बरं नाही, सगळे जीते रहो म्हणताय, तुम्ही यशस्वी भव का म्हणताय? काही वाईट होणार आहे का? भगवंताने सांगितलं काय होईल मला माहिती नाही, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या भाच्याचं एक उत्तम योद्धा म्हणून नाव या भारतात शिल्लक राहील. अनेक योद्धे झाले पण अभिमन्यू सारखा योद्धा झाला नाही, हे नाव मात्र एवढं शिल्लक राहील. सुभद्रेलाही समजलं.
सगळ्यांना समजलं पांडवांना की बहुतेक अभिमन्यू या युद्धामध्ये मारले जाऊ शकतो. द्रोणाचार्यासहित मोठे मोठे 7 योद्धे दिवसभर हाताळले. एक दिवस जवळ सुद्धा येऊ दिलं नाही मरण काही अंतरावर. पण एक दिवसभर त्या योद्ध्यांशी झुंज दिल्यानंतर ज्या वेळेला हा पडला खाली अभिमन्यू ना, आता मरणार आहे तो, जाणार आहे, त्यावेळेला जयद्रथानं त्याच्या मुंडक्यावर लाथ मारली. वाईट वाटलं त्याला. युद्ध समाप्त झालं, सूर्य अस्ताला जातोय, सगळे माघारी परतले आणि पांडव भेटायला गेले. अर्जुन सुद्धा अभिमन्यूला भेटायला गेला आणि अर्जुनाने अभिमन्यूला विचारलं, अभिमन्यू तुला वाईट वाटत असेल आता, आम्ही सगळे योद्धे, पण तुझ्यासारख्या तरण्या मुलाला आपला देह समर्पित करावा लागतोय. अभिमन्यूने हात जोडले. खरं तर माझ्या मामाने मला ही संधी दिली की मला माझं कौशल्य रणांगणात दाखवता आलं. मी मरतोय याचं मला वाईट वाटत नाही, पण मी ज्या मामाच्या तालमीत तयार झालो, निदान मी खाली पडल्यावर माझा नाही पण मला शिकवणाऱ्या त्या मामाचा आदर म्हणून, मला घडवणाऱ्या मामाचा आदर म्हणून मला कोणी लात मारायला नको होती. मला जयद्रथानं लात मारली हो, मला अपमानित वाटलं. ते हात थरथरायला लागले. मूठ आवडली अर्जुनानं आणि शपथ घेतली, उद्या सूर्यास्ताच्या अगोदर जयद्रथाचा कार्यक्रम होईल, नाही तर मी तरी अग्निकाष्ट घेईल. हा माझा अपमान नाही, माझ्या भगवंताचा अपमान आहे. मरण आलं तरी आपल्याला घडवणाऱ्याचा अपमान ज्याला सहन होत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. मला घडवणाऱ्याचा अपमान होऊ नये, मला मरावं लागलं तरी चालेल. आता कोणाला मरावं लागणार नाही, पण इथल्या प्रत्येक अभिमन्यू नावाच्या मुलानं मुलीनं म्हणावं, मला आयुष्यात इतकं चुकीचं कधी वागता येऊ नये की मला घडवणाऱ्या माझ्या वडिलांचा अपमान होईल, मला घडवणाऱ्या माझ्या आईचा अपमान होईल. इथल्या प्रत्येक अभिमन्यूनी प्रार्थना केली पाहिजे, आई करता आणि बापा करता. जसं अभिमन्यू म्हणतो माझ्या मामाला खाली पाहावं लागणार नाही, मी मेलो तरी चालेल, तसं प्रत्येकाने म्हणावं लागेल. तेव्हा ही सनातन वैदिकांची हिंदू परंपरा टिकेल. काही झालं तरी माझे वडील गेले ना, आता बाबा माझ्यावर जबाबदारी आहे. तुमच्या प्रतिमेचं पूजन करून मी आयुष्यभर शपथ घेतो, तुम्हाला माझ्या चुकीच्या वागण्यानं कधी खाली पाहावं लागणार नाही. या सावरगावात तुमचा अपमान कधी होणार नाही. तुम्ही दिलेलं दान, तुम्ही घडवलेलं हे जीवन अत्यंत पवित्र आहे आणि ते पवित्रच असेल. ही शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे, केवळ श्राद्ध करण्याचा दिवस नाही आहे. आपल्याला असं वाटतं लोकांना जीव घातलं, कीर्तन केलं, संपलं. हा संगोपनाचा, समर्पणाचा, आयुष्य सुधारण्याचा, परिवर्तनाचा दिवस आहे. आपल्या वडिलांनी जे अपार कष्ट केले त्या कष्टातली शिदोरी आयुष्यभर जोपासण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून मला असं वाटतं प्रत्येक मुलाकरता श्राद्ध आपल्या धर्मामध्ये पर्वकाळ मानलं गेलेलं आहे. त्या पर्वकाळाला साधता आलं पाहिजे. ऋषीदादांचा पर्वकाळ आहे आज, त्यांनी साधून घ्यावा. वडिलांनी जे जे केलं त्यातली काहीतरी शिदोरी घरी घेऊन जायची. वडील आणि मुलगा या दोघींचंही समतोलातलं जीवन कुटुंब व्यवस्थापन करत असतं. कुटुंब व्यवस्थित नीटनेटकेपणानं शोभायमान करत असतं. एक जण कोणी आयुष्य चांगलं जगत असला म्हणून कुटुंबाचं नाव होत नाही, त्याला दोघींचाही आदर्श समाजापुढे लागतो. वडील चांगले असतील, मुलगा काहीतरी चांगलं स्वीकारेल, आणि चांगलं मुलानं स्वीकारलं की पुढची पिढी काहीतरी पोराकडून चांगलं घेईल. दोन्ही गोष्टी इथं धन्य आहेत. काही घरामध्ये पिढी धन्य असते, काही घरामध्ये पितर धन्य असतात, पण इथं गेलेलेही धन्य आहे. आणि तो मुलगाही धन्य, अत्यंत सात्विक मुलगा आहे. ऋषी का ज्या ऋषी नावाच्या मुलाकडं पाहिल्यानंतर स्वतः BDS आहे, डॉक्टर आहे, पण वडिलांप्रती अत्यंत कृतज्ञ आहे. विनय त्यांच्या अंतःकरणात वडिलांप्रती. मला ते 2 मिनिटं वडिलांचा परिचय करून देत होते, त्यावेळेला त्यांना भरून आलं होतं. अष्टसात्विक भाव जागे झाले होते. म्हणून कुटुंबही उत्तम आहे, वडीलही त्यांचं जीवन उत्तम आहे, आणि मुलाचंही जीवन सदाचारी. काही काही घरामध्ये वडील माळकरी असतात, पोरांना माळकऱ्याचं श्राद्ध करण्याची संधी मिळालेली असते. काही ठिकाणी मुलं फार सज्जन असतात, गेलेल्याचं जीवन मात्र तसं नसतं. इथं दोन्ही गोष्टी धन्य. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासातून घरी आले, ऐका, त्यावेळेला सगळ्यांनी प्रभूचं पूजन केलं, सीतामय्याचं पूजन केलं. भरताने हाताला धरलं, अनाथ आणलं भगवंताला.
भरत हे नावच असं आहे महाराज, ही प्रेमाची शेवटची घटना आहे या देशातली. भरतानंतर भावावर प्रेम नाही. भरत हे ते नाव आहे की ज्याच्या उंबरठ्यावर पाप सुद्धा यायला घाबरायचं. मी या उंबरठ्याला ओलांडून हात जाऊ कसा, इतकं नैतिकतेनं भरलेलं जीवन आहे भरताचं. ज्या वेळेला भरतांनी प्रभूचा हात धरला आणि भगवंताला बसवलं, तो सिंहासनावर ठेवलेला मुकुट घेतला आणि भावाच्या नाही वहिनीच्या चरणाजवळ ठेवला. आपलं मस्तक टेकवलं वहिनीच्या चरणावर. आपल्या परंपरेत मोठ्या भावाच्या बायकोला वहिनी म्हणतात आणि प्रत्यक्ष ती आई आहे. मी एक लहान दीर म्हणून वहिनीचं काय प्रेम असतं ते चांगलं अनुभवलेलं आहे. आईचंच प्रेम महाराज. भरतानं ज्या वेळेला मुकुट ठेवला सीतामय्याच्या चरणावर, का ठेवला असेल? ठेवलंही पाहिजे, सीतेचं चरणही तितकं पवित्र आहे. पण ज्या वेळेला सगळ्या ऋषी मुनी जपी सिद्ध साधक ऋषितुल्य गुरु महात्म्यांना विचारलं की इथं काय धन्य आहे, या भरताचं मस्तक धन्य म्हणावं का सीतेचं चरण धन्य म्हणावं, आम्हाला कळत नाही. योगाचार्य गुरूंनी दिलेलं उत्तर आहे, इथं दोन्ही गोष्टी धन्य आहे. भरताचं मस्तकही धन्य आहे आणि सीतेचं चरणही धन्य आहे. का? भरता करता आणि सीते करता हा पर्व काळ आहे. सीतेचं चरण धन्यच आहे. का? कारण ते चरण आहे जिचा बाप मिथिलेचा राजा, जिचा सासरा अयोध्येचा राजा, जिचा मालक त्रैलोक्याचा धनी, मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय 14 वर्ष अंकुशीदार दगडावर फिरत होते म्हणून ते पाय धन्य आहे. आणि भरताचं मस्तक एवढ्या करता धन्य आहे, सीतेचं चरण एवढ्या करता धन्य झालं त्या मस्तकानं, त्या मुकुटानं. हा सीतेच्या चरणातला तो मुकुट आहे ज्यानं 14 वर्ष डोक्यात घातलेला नाही. उलट त्या मस्तकावर हिच्या नवऱ्याच्या चपला घेऊन 14 वर्ष काढले. सोन्याचा रत्न जडीत मुकुट असतून डोक्यात न घालणारा एकमेव भरत आहे. राजगादी सांभाळताना सुद्धा भावाच्या चपला डोक्यावर घेणारा भरत, आणि राजाची कन्या असून सुद्धा मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय दगडावर देणारी सीता, दोघं एकमेकांना जर भेटत असतील तर यातला एक नाही. या दोन्ही गोष्टी धन्य आहे. त्यामुळं ऋषी रावांच्या आयुष्यात रामदास सरांसारखा बाप मिळत असेल तर मुलगा म्हणून ते धन्य आहे. आणि सरांच्या नशिबी जर इतका गुणवान आणि सोज्वळ अंतःकरणाचा मुलगा जन्माला येत असेल तर वडील म्हणून सर धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या आयुष्यात नेमकी जोडली कशाने, त्याचा विचारच तुकोबरेंनी अभंगात मांडलाय. हे सगळं घडलं कशाने? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. आपल्याला तुकोबारे 3 प्रकारात पाहायला मिळतात. एक संसारी तुकोबार आहे, 2 साधक तुकोबार आहे आणि 3 सिद्ध तुकोबार आहे. संसारी तुकोबारांची प्रमाण बघा तुम्ही. तुमच्या माझ्यासारखंच जीवन आहे तुकोबारांचं. संसारात जसं एखादं मंदिर गावातलं जर भंग पावलं तर आपल्याला असं वाटतं आपल्या गावचं मंदिर झालं पाहिजे. तुकोबारांना तसंच वाटायचं. देहूतलं मंदिर भंग पावलं, तुकोबारांना वाटायचं आमच्या गावचं मंदिर कधी होईल, कधी होईल, कधी होईल. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी आले करावे ते, चित्तासी आले करावे ते, चित्तासी आले करावे ते. देवाचे देऊळ होते चित्तासी आले करावे, चित्तासी आले करावे.
ते जे भंगले. अरे असं कसं देवाचं देऊळ भंगलं गळ्या? ते मंदिर झालं पाहिजे, मंदिर झालं पाहिजे. आता हे मारुतीरायाचं मंदिर सावरगाव मध्ये उभं राहिलेलं आहे. गावाचं भूषण आहे ना. या गावातल्या कोणत्याही जातीचा, कोणत्याही समाजातला व्यक्ती इथं येऊन आलेल्या बाहेरगावच्या पाहुण्यांना सांगू शकतो, बघा आमच्या गावकऱ्यांनी बांधलेलं 2010ला पूर्ण झालेलं मंदिर. आपल्या गावचं मंदिर भोशवा असतं. तुकोबाऱ्यांना वाटायचं माझं मंदिर झालं पाहिजे. संसारी तुकोबार आहे, साधक तुकोबार आहे अवस्थेमध्ये तुमच्या माझ्यासारखेच. चला तीर्थयात्रे सुखे जाऊ. आपण म्हणतो ना चालता गाव पंढरपूरला. महाराजांनी संतांना, साधू संतांना, अहो साधकांना म्हणावं, देहूतल्या संसारी लोकांना म्हणावं, चला चला तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ घेऊ, चला तीर्थयात्रेला जाऊ. साधक तुकोबार आहे, सिद्ध तुकोबार आहे. ज्या अवस्थेला गेले त्या सिद्ध तुकोबाऱ्यांना, अहो संसारी तुकोबाऱ्यांनाही देवाची आवड होती, साधक तुकोबाऱ्यांनाही देवाचीच आवड होती. आणि सिद्ध तुकोबाऱ्यांनी आता ज्याच्या आधारावर परमात्मा प्राप्त झाला ना, पण सिद्ध झालो, ती आवड सोडली नाही, उलट ती भरभक्कम केली आणि तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवली. तुकोबारे म्हटले तुम्ही एक काम करा, तुम्हाला आयुष्यात मंगल काही घडावा असं जर वाटत असेल तर तुम्ही भगवंताचं गोड नाम गा. त्याच्या इतकं सुलभ साधन हा भवसागर तरुण जाण्याकरता दुसरं कोणतं नाहीये. शक्ती एक होत्यात, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक या 3 प्रकारच्या तापातून मुक्त व्हायला केवळ नाम कारणीभूत आहे. पहिला ताप आध्यात्मिक ताप आहे. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराचं दुःख नाही. काही ना पहा तुम्ही, सर्दी झाली की खोकला, खोकला झाला की सर्दी, पोटदुखी, डोकंदुखी, अंगदुखी, म्हणजे एक रोग झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. त्या रोगाला कंटाळून कंटाळून हा शरीर सोडून देतो, पण तो रोग काही त्याचा पिछा सोडत नाही. आध्यात्मिक ताप. देही प्रगटे रोग व्याधी, तेने आहाळली तापे बुद्धी, रोगे नपुरे दुःखावधी, तो आध्यात्मिक त्रिशुद्धी ताप. दुसरा आधी भौतिक ताप आहे. काही काही वेळेला घर चांगलं असतं पण शेजारी चांगला भेटलेला नसतो. सकाळी उठल्यापासून भांडायला लागतो तर संध्याकाळपर्यंत भांडण. वाघापासून सर्पापासून होणारा जो त्रास आहे तो या आधी भौतिकामध्ये शास्त्राने सांगितला. भूतेव पत्रव दिदला, ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ती दाहो केला, तो आधी भौतिक बोलिला असे ताप. आधी भौतिक आहे. तिसरा आधी दैव आहे. गारपीट झाली तर सावरगावातल्या एकाच माणसाच्या शेतावर होत नाही, सगळ्याच गावावर होते. चिकुनगुन्या आला तर एकाच गावावर आला का? कोरोना आला तर का एकाच गावात आला का? ती वैश्विक महामारी होती. दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, राजके द्वितीला झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, तो आधी दैविक ताप बोलीजे. ताप आध्यात्मिक असो, आधी भौतिक असो किंवा आधी दैविक असो, या त्रिविध तापाला एकच औषध आहे, वैद्य एक पंढरीराव. फक्त पंढरपूरचा देव या तापांना त्रास देऊ शकतो, यांना मिटवू शकतो. म्हणजे आजार कोणताही असो, औषध एकच. त्याचं पूर्वी डॉक्टर कोणत्याही औषधासोबत पोट साफ व्हायचं औषध द्यायचे. कोणताही आजार झाला की पोट साफ व्हायचं औषध द्यायचे आपण घेतलेल्या मेडिसिन सोबत. का? कारण 90% आजार माणसाच्या पोटात जन्माला येतात, पण ते पोट साफ व्हायचं औषध द्यायचे. एक 2-3 वर्ष कंपाऊंडरने एका डॉक्टरच्या हाताखाली काढले आणि तो पाहायचा आपले डॉक्टर कोणालाही पोट साफ व्हायचं औषध देतात. ती चूर्ण द्यायची पोट साफ व्हायचं. त्या चूर्णाचं नाव आहे सोनामुखी. कोणालाही सोनामुखी, कोणालाही सोनामुखी. तो कंपाऊंडर म्हणाले का डॉक्टर होणं तर सोपं आहे, सोनामुखी द्यावी लागते. त्यानं डॉक्टरांना सोडलं, दुसरा दवाखाना टाकला, बोर्ड लावलो, कोणताही आजार, कोणताही रोग, कोणताही इलाज, कोणताही सल्ला. इथं मार्गदर्शनाचंच केंद्र आहे. बोर्ड लावले मोठे मोठे, पण आता पेशंट आलं पाहिजे ना, कार्ड खूप छापून ठेवले डॉक्टरांनी, पण गिराईक आलं पाहिजे ना. गिराईकच येईना. त्यांनी एका माणसाला 200 रुपये दिले आणि सांगितलं एक गिराईक आणून द्या, कोणतं या ना, फक्त एक.
पुन्हा तुम्हाला ग्राहक आणायची वेळ पडणार नाही. आपल्या दवाखान्यात गर्दीच गर्दी असेल. आजार कोणताही, औषध एकच, सोनामुखी. बरं बरं, अख्ख्या गावात पेशंट शोधायला लागला, पेशंटच सापडे ना. एका कुंभाराचं गाढव हरवलं होतं आणि ते कुंभार बाबा अख्ख्या गावात गाढव शोधत होते. 4 तास झाले, गाढव सापडत नाही. नेमकी त्यांची भेट झाली. राम 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 राम. का हो? अरे म्हणे गाढव हरवलं. अरे बापरे म्हणे, किती वेळ झाला? 4 तास झाले म्हणे, पाहतोय अजून गध दिसत नाही. काळजी करू नका म्हणे, आपल्या गावात डॉक्टर आहे. कोणताही इलाज, कोणताही उपाय, अरे कोणताही सल्ला, कोणतंही मार्गदर्शन. अरे म्हणे गाढवाचा आणि त्या डॉक्टरचा काय संबंध आहे गळ्या? अहो म्हणे तुम्ही चाला हो. बळजबरी त्याला दवाखान्यात आणलं. डॉक्टर साहेब गाढव हरवलं यांचं. बरं बरं, हरकत नाही, काय काळजी नाही. तुम्ही 2 टक घ्या सोनामुखीचे. तो म्हणे साहेब तुम्ही शुद्धीवर आहे ना? अहो गाढव हरवलं माझं, गाढव, मला काही झालेलं नाही. हो हो, म्हणूनच सांगतोय तुम्ही 2 टक सोनामुखीचे घ्या, तुमचं गाढव घरी येऊन जाईल. तो म्हणे जर सोनामुखीनं गाढव घरी येत असलं तर घ्यायला काय अडचण आहे बुवा. घेतली सोनामुखीची 2 टक. सोनामुखी इतकी पॉवरफुल की दुसऱ्या टकाची पुडी खाली ठेवेल तोपर्यंत डबल तयार असावं लागायचं. इतकी खतरनाक सोनामुखी, ते काही सामान्य नाही. 2 टक सोनामुखीचे घेतल्यावर कुंभार बुवानं डबं भरलं. भरलं डबल का पळ डोंगरावर, भरलं डबल का पळ डोंगरावर, भरलं डबल का पळ डोंगरावर. 4था चक्कर डोंगरावर मारला तेवढ्याला डोंगरावर गाढव चरत होतं. कुंभारबा म्हणत थोडा त्रास झाला बरं का, पण गुण हमखास. मानलं पाहिजे डॉक्टरला. गाढव घरी आणलं. अख्ख्या गावात जाहिरात केली कुंभारबानी, 1 नंबर डॉक्टर. अरे असा डॉक्टरच नाही. एका राजाचं आणि राणीचं भांडण झालं. भांडणाचं जंगी झालं की त्याने राणीच घराच्या बाहेर काढून दिली. चाल निघ. श्रीवल्ली झोकेगा नाही साला, निघ. काढून दिली. राणीला आतच घेईना व राजा. नेमकी तर राणीची कुंभारबाची भेट झाली. काय म्हणे कुंभारबा, बरं आहे बरं आहे, तुम्ही जरा नाराज दिसून राहिल्या. अरे काय विचारता, राजाचं नामचं जरा वाजलंय. मग घरातच घेत नाही, घरात घेत नाही. संध्याकाळी जर राजानं घरात घेतलं नाही तर आपलं नाव बदलून ठेवा. चला तुम्ही कुठं? डॉक्टरकडं. आणलं बरं राणीला डॉक्टरकडं. राणीने सांगितलं बरं राजा लयच नाराज आहे. काळजी करू नका राणी साहेब, 2 टक घ्या सोनामुखीचे. अहो म्हणे पण राजाला गुण आणायचं आणि मला काय औषध देते, राजाला देऊ का? नाही नाही तुम्ही घ्या. घेतले 2 टक. आता सोनामुखी राजानं घेऊ द्या नाही तर राणीनं घेऊ द्या, काम एकच करते ती. राणीनं डबळ भरता बरोबर राजाला माहीत पडला अख्ख्या गावात टॉयलेट बांधा, टॉयलेट बांधा, मोहीम आपली आहे. आणि आपलीच बायको जर गावकऱ्यांनी बाहेर जाताना पाहिली तर लोक शेण घालते ना आपल्या तोंडात. त्यांना निरोप पाठवला, राणीला आदरासहित घेऊन या. राणी म्हणे थोडा त्रास झाला मला, पण गुण हमका सोनामुखी सोनामुखी. त्या राजावर एका दुसऱ्या राजाने सैन्य स्वारी करायचं ठरवलं. समोरच्याचं सैन्य 10,000 आणि याचं 200. थरथर कापायला लागला. राजा बीपी लो झाली. काय खरं नाही म्हणे गड्या, आता राज्यही गेलं, सगळं चाललं, सोनंही गेलं, नाणंही गेलं, काय राहत नाही आपला. आता 10,000 200 काय खेळ करतील 10,000 बरोबर. राणी म्हणे मालक काळजी करू नका, तुम्ही फक्त सल्ला घ्यायला डॉक्टरकडे चला. अरे म्हणे कोणताही इलाज आणि कोणताही उपाय. आले राजे. का 10,000 सैन्य आहे आमचं, 200. आम्ही घाबरलो त्यांना. काळजी करू नका राजे. किती सैन्य आहे? 200. या 400 पुढे घ्या सोनामुखीच्या आणि तुमच्या प्रत्येक सैन्याला 2-2 टक द्या. त्यानं काय होईल तुम्ही देऊन तपा. 200 जणांनी एका वेळेस टक घेतले आणि 200 डबळे भरले. ते 200 भरलेले डबळे 10,000 सैन्याने पाहिले. ते म्हणतो बापा रे, या गावात साथ चालू आहे रे बाबा, युद्धाला आता जाणं परत राहणार नाही. राजा तब्येत वगैरे बिघडली, युद्ध नंतर करू. 200 शिपाई जाऊन येऊन थंडेगार झाले. पण ते म्हणत राजे थोडा त्रास झाला बरं का, पण युद्धापेक्षाही परवडलं बरं का सोनामुखी. आज आता मी हे दिवसभर सोनामुखी सांगू शकतो, पण आता मला काही वाढवण्यात मजा नाही. अहो आजार कोणताही असो, दुखणं कोणताही असो, इलाज एकच, केवळ सोनामुखी. प्रातस्मरणीय वैकुंठवासी दादा महाराजा दृष्टांत सांगायचे. इलाज कोणताही, रोग कोणताही, उपाय एक. तसं ताप कोणताही, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक, उपाय एकच. वैद्य एक पंढरीराव. मग त्या वैद्याकडे जाताना नेमकं काय केलं पाहिजे हो? काही नाही, त्या वैद्याचा जप केला पाहिजे. काय होईल त्याने, काय होईल विचारू नका.
काय नाही होणार ते विचारा. प्रश्नार्थक भाषेमध्ये नाम महिमा गातात. तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. काय नवे केले, 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 काय नवे केले. चिंतिता विठ्ठले नाम्नोस्मि यावते शक्ती पापरणेर हरणेर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनः. सावरगावकर भगवान परमात्म्याच्या नामाची शक्तीच तुकोबारांनी या अभंगात सांगितली. अरे काय होणार नाही, तुम्ही जबाबदारी तर घाला. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. जगातलं प्रत्येक काम भगवंताच्या चिंतनानं पूर्णतेला जाऊ शकतं. फक्त आपण त्या नामावर ओझं घालायची तयारी ठेवा. एकच नाम तेच गात राहावं. चिंतने चिंतने तद्रूपता. त्या नामाने मनुष्याची उपासना प्रबल होते आणि कठीण काळामध्ये ते नाम आपल्याला सहकारी बनतं, सहचरणी बनतं. आता मरणाच्या दारातून कोश्यारे सरांना परत आणणारी शक्ती तिथं डॉक्टरांची शक्ती थांबते. आमचे एक देवीदास महाराज वानखेडे, गजानन महाराज संस्थांचा परतीचा प्रवास चालू होता दिंडीचा आणि कंटेनर घुसलं दिंडीत. जवळजवळ 7-8 वारकड्यांना त्या कंटेनरने चिरडलं. मुक्ताबाईची पालखी मागन गजानन महाराजांची पुढं. त्यावेळेला माहिती पडलं व गजानन महाराजांच्या दिंडीत अपघात झाला. आम्ही सगळ्या पालख्या जागेवर दिंड्या थांबवल्या आणि सगळे 16 प्रमुख एका ठिकाणी गोळा झाले. त्यावेळेला गजानन महाराज संस्थांनी, महाराष्ट्र राज्याने, मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन सगळ्या बाजू हलवल्या. हॉस्पिटलाइज केलं लोकांना. 60 डेड बॉड्या पडलेल्या तिथं. 6चं PM आवरलं. 7वी बॉडी नेली देवीदास महाराज वानखेडींची. PM रूमला नेलं आणि PM रूमला नेल्यावर त्यांचा हात हल्ला. तिथं थोडासा हात हलता बरोबर डॉक्टर म्हटलं रे यांना घ्या. व्हेंटिलेटर लावलं. जवळजवळ 3 तासाने डॉक्टरांनी सांगितलं हे वाचू शकतात. आजही देवीदास महाराज वानखेडी जिवंत आहे आणि ते कीर्तन सुद्धा करताय महाराज. मग त्यांना विचारलं तुम्हाला हा कशाचा परिणाम. त्यांनी आयुष्यभर ते मातंग समाजाचे आयुष्यभर
वासुदेव महाराज वैकुंठवासी वासुदेव महाराज अडगावकरांना फेटा बांधायचं काम त्यांनी केलं. थकलेले वासुदेव महाराज रोज फेटा बांधून द्यावा, जॉकेट घालून द्यावं, इथपर्यंत जॉकेट घालायची वासुदेव महाराज अडगावकर. करोडो रुपयाची प्रॉपर्टी गजानन महाराज संस्थानला त्यांनी दान केली. ब्रह्मचारी होते, केवळ फेटा बांधायचं काम केलं. आणि ज्यांना ते फेटा बांधायचे त्यांच्या मुखात कायम एकच ध्वनी असायचा, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. तुम्ही असं समजू नका की वैज्ञानिक युगामध्ये भजन वायाला जातं. अहो सगळं वायाला जाईल, पण भजन मात्र वायाला जात नाही. केलेलं उपासनेचं वैभव कधीही वायाला जात नाही. म्हणून आपण भजन आपल्या घरात चालू ठेवा. पोळ्या लाटताना सासूला शिव्या दिल्यापेक्षा राम राम म्हटलेलं चांगलं आहे ना. राम 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 राम. स्वयंपाक करताना फक्त म्हणा बरं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. एवढं म्हणून जेवण बनवा. अरे खाणाऱ्याचं पोट शुद्ध होईल आणि गाणारीचं मुख कमल पवित्र होईल. बरोबर म्हणत नाही. आपलं तेच चाललंय. आपल्याला सोड हार सांभाळतो त्याचंच नाव घेऊ द्या. केळीच्या पानावर तोपाचा शिरान तिकोनाली मिरा तो झुमका गिरा. अरे यानं काय होणार आहे. एका बाईचं मी नाव ऐकलं, संक्रांतीला म्हणे 10,000चा कोट, त्याले 3,000चे खिशे, आणि तेले हिशोब नाही आला तर ते मले पुशे. म्हणजे पा किती आळा आणि जाणीवरा. अरे काय ताल या. जरा तपशिला शिरा. आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये नाम साधना वाढवली पाहिजे. जिनं नाम साधना वाढवली तिला सहचारी देव होतो महाराज. मग तो ओन देशीन आळ घाली सुदर्शन. प्रत्यक्ष घेऊन येतो, सुदर्शन आडवं घालतो आणि आपल्याकडून उपासना करून घेतो. आजही तुम्ही पहा, उर्मिलेचं चरित्र वाचा, तुम्ही सीतामय्याचं चरित्र वाचा. त्यांनी दुसरं काय केलं, केवळ जबाबदारी भगवंताच्या चरणावर घातली. ज्या वेळेला परमात्म्याला वनवास आहे असं समजलं त्यावेळेला उर्मिला चित्र काढत होती प्रभू रामचंद्राचं. तिला चित्र काढण्याची हातोटी होती. तिनं रामचंद्राचं चित्र काढलं, जानकी मैयाचं चित्र काढलं आणि पायाजवळ बसलेल्या लखनजीचं चित्र काढलं. पण चित्र काढता 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 भावाला राजगादी नाही तर वनवास आहे असं ज्यावेळेला माहिती पडलं त्यावेळेला मलाही जावं लागेल भावाबरोबर. म्हणून पटकन बघित उर्मिलेला भेटायला लखनजी कक्षेत आले आणि आवाज दिला, उर्मिले. नियमित येणाऱ्या आवाजापेक्षा उंच स्वरातला आवाज तिनं ऐकला आणि तिचा ब्रश जरा त्या चित्रावरून ओढल्या गेला. ते चित्र बिघडलं. तिला राग आला महाराज. ती म्हणे, मालक अहो जरा हळू आवाज दिला असता तर मी घाबरली नसती. नियमित येणाऱ्या आवाजापेक्षा तुमचा आवाज मला उंच स्वराचा जाणवला, मी घाबरले आणि तुमच्या एका आवाजानं माझं 14 तासाचं चित्र बिघडलं. उर्मिले काय करता या 14 तासाच्या चित्राला. अगं तुझं तरी 14 तासाचं चित्र बिघडलं उर्मिले, माझ्या दादाचं 14 वर्षाचं चित्र बिघडलं. काय करता या भिंतीवरच्या चित्राला. अगं माझा दादा राम राजा नाही, तो वनवासाला जाणार आहे. माझी मातृ समान असलेली वहिनी जानकी मैया अगर राणी नाही ती वलकल परिधान करून वनात जायची तयारी करते. तू काय चित्र रंगवते. गेली दुधाचा ग्लास भरून आणला, नवऱ्याच्या हातात दिला. मालक घरातून 14 वर्षाकरता बाहेर जातोय, उपवाशी जाता कामा नये. हातात ग्लास दिला. लखनजींनी तो ग्लास ओठाला लावला. तोंडात दुधाचा घोट जाईल तोवर भगवंतानं आवाज दिला, लखन. मोठ्या दादाने दिलेला आवाज आहे, प्रभू रामचंद्राने दिलेला आवाज आहे, जगन्यंत्याने दिलेला आवाज आहे. ज्याच्या आवाजाने विश्व सुद्धा हलतं त्याच्या आवाजाला आपण कसा नकार द्यायचा. हातातला ग्लास खाली पडला दुधाचा. दूधही सांडलं, ग्लासही फुटला. पळत निघाले लखनजी. येतो उर्मिले. 14 वर्षाकरता नवरा घरातून उपवाशी जातोय, दुधाचा थेंबही पोटात जात नाही. शपथ आहे उर्मिलेला तिच्या प्रेमाची, शपथ आहे उर्मिलेला तिच्या पातिव्रतेच्या धर्माची, शपथ आहे उर्मिलेला त्या रघुकुलाची. जर माझा नवरा 14 वर्षाकरता अयोध्येतून उपवाशी वनात जात असेल
तर जोपर्यंत वनातून 14 वर्षानंतरचं अयोध्येत लखनजीचं पहिलं पाऊल पडत नाही तोपर्यंत या उर्मिलेला उपवास असेल. शक्ती देवानं द्यावी. भगवंताला वनवासात जाण्याच्या चिंतेपेक्षाही उर्मिलेच्या उपवासाची चिंता पडली. सख्या जवळ आल्या, उर्मिले काय करशील? देव खाते देव पिते. लोक संशय घेतील, 14 वर्ष एखादी व्यक्ती बिना अन्न पाण्याचं राहू कशी शकते? पण याचं कारण केवळ नाम. तिनं मुखात राम धारण केलं आणि त्या राम नावाने तिला ना भूक लागू दिली ना तहान लागू दिली. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. आपला एकादशी उपवास जळ जातो का? कारण आपला विश्वासच नाही ना त्याच्या नावावर. एरवी 14 दिवस निघून जाता, एकादशीला माणसाला पहाटच भूक लागते. हा ना, माणसं म्हणता काही वाढ आम्हाला. आता जुनी ती माणसं होती घरात की त्यांनी आपल्या घराला परंपरा वळण लावून दिलेले. या दिवशी दळण दळावं, या दिवशी अन्न हे शिजवावं, एकादशीला अन्न शिजवू नये, हे फलाराचं घ्यावं. आता ती माणसं सुद्धा घरात ठेवली नाही आपण. आता जुनी माणसं कोणाच्या घरात दिसत आहेत? क्वचित ग्रामीण भागात. शहरात जा तुम्ही, म्हातारा माणूस नातवाला पाहायला मिळत नाही आजोबा नावानं, नाहीच मिळत. संपवले जवळजवळ सगळे. बरं, कोण्या कोण्या माध्यमातून संपवले? आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. म्हणे संपवण्याचा विचार पराकोटीचा केला. किती पराकोटीचा? अहो म्हणे एक बाई एसटीतून खाली उतरली, तिला ते जनावराने पाहिलं आणि विचारलं, का ग कुठं गेली होती? गेली होती म्हणे एका महाराजांकडं. कशाला? तेच म्हणे आपलं नेहमीचं कारण, आपल्याला मूल होत नाही. गेली होती विचारायला. काय म्हटले ते? म्हटले तुम्हाला पोरग होईल, पण त्याच्याकरता तुमची सासू मरण अत्यंत गरजेचं आहे. अरे बापरे, मग तू चांगल्या विद्वान माणसाकडे गेली ती बहुतेक. चांगला तयार वाटतो तो अभ्यासात. हो म्हणे लयच विद्वान आहे. बरं बरं, मग तुला काय वाटतं? ते म्हणे तुम्हाला काय वाटतं ते सांगा. अगं म्हातारी मेली तरी चालेल, पण बाळ होणं गरजेचं आहे. तू घरी जा, मी आलोच. हा घरी न जाता त्याच्या सासरवाडीला गेला आणि तिची आई घेऊन आला. बायको म्हणे माझ्या आईला कशाला आणलं? अगं म्हणे जर म्हातारी गेल्यावर आपल्याला उद्या पोरग होईल, माझी आई तर संपवायची समजा, ते बाळ सांभाळायला कोणी जुनी बाई घरात पाहिजे ना, म्हणून तुझ्या आईला आणलं. बायको म्हणे काय माझा नवरा हुशार आहे, महादेवाच्या पुढचाच आहे बुवा. आमच्या भागात प्रत्येक महादेवाच्या मंदिरात नंदी ठेवलेला असतो. प्रत्येक बघ इथे महादेवाच्या पुढे नंदी येते, कुशारे बाबांच्या माग नंदी. लय आनंद झाला तिला. मग ती म्हणे घ्या लवकर निर्णय, कधी संपवायचं? तर म्हणे थांब जरा, एवढा 4 तारखेपासून सप्ताह आहे आपल्या गावात, तेवढा सप्ताह होऊ दे सावर गावातला, तेवढा शेवटचा सप्ताह म्हातारीला पाहू दे, मग तिचं बजेटच बसू आपण. सप्ताहाचा 6वा दिवस आला. म्हातारी अहो बायको म्हणे लवकर निर्णय घ्या. बर उद्या. अंगणात झोपणाऱ्या म्हाताऱ्या. हा दुपारी आपल्या आईजवळ गेला ना, आईला म्हटलं आई तू कुठं झोपते ग रोज? म्हणे इथं. तिची आई म्हणे इकडून. माझं ऐकशील का आज? म्हणे काय भाऊ? तिच्या आईच्या जागेवर तू झोप आणि तुझ्या जागेवर तिच्या आईला झोपव. अरे म्हण पण का बाळा? तू ऐक ना म्हणे, एवढं तर ऐक माझं. म्हातारीला सांगितलं जागा बदलव. आता थंडीचे दिवस, कुडकुड 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 अंगावर घेऊन झोपलेल्या म्हाताऱ्या. बरोबर रात्रीचे सावरगावात हाच टाईम आहे का हे कार्यक्रम करायचा? आम्हाला वाटलं आमच्या तालुक्यापुरता 12 वाजेचा टाईम आहे का? इकडे तोच आहे. बरोबर 12 वाजले. दगड शोधला, म्हातारीजवळ गेले. बायको म्हटली एकदा उघडून पा, तुमची की माझी? तो म्हटलं तुझीच आई आहे. हे तुझ्या आईच्या झोपायची जागा आहे, ही माझ्या आईची झोपायची जागा आहे, ती तुझ्या आईची झोपायची जागा आहे. जागा तीच आहे, त्यामुळं म्हातारे त्याच आहे, काळजी करू नको. आता हिला माहितीच नाही जागा बदललेली आहे. बहादरानं बार दगड घातला, तोंड न पाहू देता तशीच म्हातारी पोत्यात घातली. सावरगाव नदी आहे का तुमच्या गावात? आहे ना, चांगलं गाव आहे तुमचं. पोतं घेतलं, नदीला गेले, फेकली म्हातारी पोत्यातून नदीत. तिकडून येताना ते बाई एकदम खुश. अरे बापरे, नाही आनंदाशी जोडा, खुश एकदम. आता ती किती खुश होती मला इथून सांगता येत नाही. मी सांगितलं असतं पण ते हे स्टेज नाही सांगायचं.
लईच खुश, ते तर खुश, हा बी खुश. ते म्हणे याला काय झालं आता, लग्न लोकांचं नाचतं येड्या डोक्याचं, याला काय झालं, चालू कीर्तनात चॅटिंग करू नये, याला काय झालं. विठ्ठल विठ्ठल हा का बरं खुश आहे बुवा. तो म्हणे तू घरी चाल, तू बीपी नाही लो झाली तर आपलं नाव बदलून ठेवजो. तू घरी आले, तिला आनंदाच्या भरात झोपच लागे ना बुवा, झोपच नाही. तिनं रवी घेतली लावायला, आणि रवी लावताना प्रल्हाद भाऊ म्हणायची, ती एक गाणं म्हणायची, मी म्हणून दाखवतो, फक्त तुम्हाला विनंती आहे बुवा पाठ करू नका, एवढं गाथा ज्ञानेश्वरी पहा जरा उघडून, हे नका पाहू. ती गाणं म्हणायची, घोसळम घोसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही, घोसळम घोसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही, घोसळम घोसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही. या नाही घेतली बादलीन बसला गाई खाली, गाईच्या कासेवर पाण्याची थाप मारली, तिच्याकडे पाहतो, तिचं चालले घोसळम घोसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही. हा म्हणतो दुधम दुधम दुबतो गाय वाहून गेली तोही माय, घरात आहे पठ्ठ्याची माय, पटत ना शिंत जाऊन पाय गेली जो धाबे दानानले. अरे राम 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 राम, गेली तीच आपली होती म्हणे. या दृष्टांतावर प्रल्हादभाई गोड प्रमाण द्यायचे. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोषांगा लागे. केवळ दुसऱ्या जीवाचं चिंतन करत राहिलात, खेद व्यक्त करत राहिलात, मत्सरानं द्वेषानं ओझं वाहत राहिलात, उद्वेगाचं ओझं वाहत राहिला, त्रास होईल. पण तेच ओझं नामसाधनेचं वाहलं तर जगातलं कोणतंच कृत्य तुम्हाला करावं लागणार नाही. सगळं नामसाधना तुमचं ओझं घेऊन चालायला तयार आहे, फक्त तुम्ही जबाबदारी त्याच्यावर घाला. भागो गली में आज चोर निकले, 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 भागो गली में आज चोर निकले. सत्संग के सारे लुटियार निकले, सत्वगुण के सारे लुटियार निकले, आज सत्संग के सारे लुटियार निकले, सत्वगुण के सारे लुटियार निकले. भागो गली में आज चोर निकले, 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 भागो गली में आज चोर निकले. सार आहे. महाराज म्हटले तेच भवसागर तारून येईल. अभंगाचं दुसरं सर्व साधनांचे सार, 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 सर्व साधनांचे
साधनाचे सार. या नाम साधनेमध्ये जप आलं, तप आलं, अनुष्ठान आलं, जे काय तुम्हाला कर्मकांडातलं करता येईल सगळं नाम साधनेत आलं. पुरावा सुद्धा त्याचा दिला. योग याग तपे केली तया नियमुपे. सर्व साधनाचे सार म्हणून तुकोबारांचं समाधान झालं नाही, साधनं सुद्धा सांगितली. योग याग तपे केली तया नियमुपे. या नामसाधनेनं योग आहे, नामसाधनेतच जप आहे, नामसाधनेतच तप आहे. केली तया नियमुपे. केवळ भवसिंधू तरी पार. पहिलं तीराला उतरायचं असेल, जन्म मरणाचा ठाव चुकवायचा असेल, पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मृत्यूही नाही, तसं फोटो काढण्याकरता तयारी लागते. या कॅमेरावाल्यांनी कॅमेरा समोर घेतला आणि फोटो काढणाऱ्याला सांगितलं, महाराज सरळ बघा, मान तिरपी करा, तुम्ही डावीकडे बघताय सरळ करा. बर बर. शर्टाचं बटन लावून घ्या, ठीक आहे. केस सरळ करा, बर बर. सगळी तयारी करून घेतली 10 मिनिट आणि बटन दाबायची वेळ आली. ज्याचा फोटो काढायचा त्यानं डोळे बंद केले. अगोदर केलेली सगळी मेहनत केवळ डोळे बंद करण्यात पाण्यात गेली. तशी काही लोकांची मेहनत चालू आहे. ते जप करतात, तप करतात, अनुष्ठान करतात, यज्ञ करतात, याग करतात, पण हे सगळं कळून नाम साधनेनं जपातपानं झालेलं पुण्य टिकवत नाही. म्हणून अंतकाळ ज्या वेळेला बंद डोळे बंद करण्याची वेळ येते, आयुष्यभर परमार्थ केलेल्या भरताला सुद्धा 3 जन्म घ्यावे लागले. फक्त डोळे बंद करायच्या वेळेला वासना चुकीची झाली. हरीचं स्मरण करायच्या ऐवजी हरणाचं स्मरण झालं. इतकं मृत्यू कठीण आहे. जर आपल्याला हे तरुणच जायचं असेल, शता एका जन्माच्या शेवटी 100 जन्म घ्यावे लागले तरी चालेल, पण एकदा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवणारा जगन्यंता असला पाहिजे. असं ज्याला वाटतं त्यानं नामसाधना रोज आपल्या घरात वाढवा. 15-20 मिनिट रोज रामचिंतन करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 15 मिनिट म्हणा, चांगला जप होईल. ज्या देवाचा जप आपण करतो ती देवता आपल्या पाठीमागं शक्ती तयार करत असते. अडचणीच्या काळात ती शक्ती आपल्याला कामाला येते. काही थापट पसारा, रात्रंदिवस माणसं गप्पा आणत बसता. समुद्राला कधी आग लागली तर मासे कुठे जातील सांगा? गप्पा या. समुद्राला आग लागेल का? मासे बाहेर निघतील का? म्हणजे ताळमेळ नाही, अर्थही नाही, अर्थशून्य सगळ्या चर्चा आयुष्यभर चाललेल्या आहे. काही काही महिलांचं तुम्ही बघा, एखादी बाई जर पायरीवर बसलेली असली, 3 तास एखादी उभं राहून तिच्यासोबत गप्पा मारते. 3 तास उभं राहून, आणि ती बसलेली म्हणते घरात या ना. नाही नाही मला वेळ नाही. किती कठीण आहे. 3 तास झाले ना तुला गप्पा मारता मारता, पण ती जेव्हा जेव्हा म्हणते ताई घरात येऊन बोला ना. नाही नाही मला घाई आहे. मग थांबतेच कशाला? त्याचं थापट पसारा बोलत बसू नये. तुम्हाला ब्राह्मण समाजाच्या, मारवाडी समाजाच्या महिला कधी गप्पा मारताना दिसणार नाही. 3-3 तास 4 एकामेकाजवळ बसताय आणि गप्पा मारताय. कोणाची पोरगी कुठं दिली, तिची एक बहीण तर पडून गेलेली म्हणता, अमुक काय झालंय, डमुक काय झालंय, सगळ्या गप्पा. कशाला आपल्या वाणीचं तप घालवायचं विनाकारण? अहो एका माणसाला दवाखान्यात नेलं आणि त्याची बायको म्हणे डॉक्टर साहेब यांची व्यवस्थित ट्रीटमेंट करा. हे खूप झोपेत बडबड करता. झोपेत बोलता? हो. तपासलं आणि बाहेर आले. काय इलाज आहे याच्यावर? डॉक्टर म्हटले काहीच नाही, एकच, यांना तुम्ही दिवसा बोलू देत जा. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. संदेश ठेवली नाही हो. काय करा, बरेच माणसं रात्री बोलून राहिले. रात्री झोपेत. मी एका ठिकाणी मुक्कामाला गेलो, तेव्हा म्हणे महाराज वर झोपा. मी वर गेलो झोपायला. मी नसता उंबरठा ओलांडून आत पाय टाकला. तिथं माझ्या अगोदर कोणीतरी झोपलेला होता. तो म्हणायचा उतर उतर उतर, चल पुढं चल, पुढं चल, खाली उतर. म्हटलं मी हलो गड्या आता. अरे कोण रे म्हटलं बापा हा. मी 2-4 पायाला खाली उतरलो. त्याचं पुन्हा चालू झालं, वरती चढ वरती चढ, हो पुढं वरती चढ. मी आत गेलो, नुसता उंबरठा ओलांडून पाय टाकला, उतर. तसाच खाली आलो. त्या बाईला म्हटलं मावशी हे माझ्या शेजारी झोपवलेलं कोण आहे? माझा नवरा आहे म्हणे. अहो म्हटलं बा मला झोप लागू शकत नाही, तेच सारखं चढ उतरच चालू आहे. ते बाई म्हणे महाराज तुम्ही निवांत झोपा, ते कंडक्टर आहे. सगळा दिवसाचा करचडा रात्री काढता म्हणे ते. अरे जे दिवसा बोललो तेच रात्री सुचल ना.
तुम्ही दिवसभर देवाचं भजन करा, तुम्हाला स्वप्न पांडुरंगाचं पडलं नाही तर आपलं नाव बदलून ठेवा तुम्ही. जागृती स्वप्नी पांडुरंग, हे संतांचं जीवन आहे. जागृतीतला देव आठवला की स्वप्नात सुद्धा देव देव मनुष्य करतो. त्याचा आयुष्यभर देव आठवला की अंतकाळात सुद्धा मनुष्य देव देव करतो. आणि जीवन पहिलं तेराला जात. नाही तर चोर तुम्हाला मला असा कैची धरायलाच तयार आहे. तू ये फक्त. काय माणसं म्हणता आम्ही त्यालाही फसू. अरे ऐक, यमाला तो काय नातेवाईक आहे का तुया त्याला फसवायला? इथं जग कोणी कोणाला फसवतं. मला एक भिकारी म्हणे 5 रुपये द्या, मी दिले. अजून 5 रुपये द्या म्हणे. अरे म्हटलं आता कशाला? मैत्रिणीला द्यायचे म्हणे, व्हॅलेंटाईन डे. म्हटलं भिकाराला मैत्रीण? तुलाही मैत्रीण का? तो म्हणे तिच्यामुळेच भिकारी झालो महाराज. दशा आहे ती आयुष्याची. तुम्ही कोणाबरोबर राहता, कोणासोबत राहता यावर आहे डिपेंड. इथं जगात तुम्ही कोणालाही फसवू शकता पण यमाला नाही फसवू शकत. काळाला नाही. नगर जिल्ह्यातल्या एका माणसाच्या घरी यम आला सकाळी 4ला. ऐका तुम्हाला विनोदातून सांगतो जरा. 4ला पहाट. 4ला आल्यावर राम 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 राम. चला कोण? यम आहे हम. बापा रे सकाळी चाले. थंडी गिंडी तर पाहिजे काही. तो म्हणे मला थंडी वाजत नाही, चाल तू आटप लवकर. तो म्हणे माझी झोप झाली नाही. जत्रेला गेलते का कुठं? नाही नाही पण तरी का घरातले झोपलेले बरं नाही वाटत यायला. तो म्हणे चालतोय का गच्ची दाबू तुझी इथं? पण म्हणे बुवा आमच्या उंबरठ्याचा नियम आहे, आमच्या बापानं आम्हाला सांगितलंय आपल्या दारातून कोणी विनमुख जाता कामा नाही, काही चहा पाणी केलं पाहिजे. मी चहा बनवतो. मी घेत नाही म्हणे चहा, कॉफी बनवतो मी. लवकर आणा. कॉफी बनवताना यानं त्या कॉफीत गुंगीचं औषध घातलं. गुंगीचं. हुशार होता नगर जिल्ह्यातला माणूस, कारण त्याचे बरेच नातेवाईक नाशिक जिल्ह्यात राहत होते. त्यामुळे त्याच्या ज्ञानात एकदम भर पडली होती. त्याने गुंगीचं औषध घातलं आणि दिलं यमाला. घ्या सुरके पिओ. यमानं कॉफी आणली. अर्धा तास डुलका लागला आणि यमाला त्या गुंगीच्या औषधानं. यानं ती यादी घेतली यमाच्या हातून. बापा 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 म्हणे 200 नावं याच्यात. बऱ्याच मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या सदस्यांची नावं याच्यात. अरे बापरे. पण पहिल्याच क्रमांकाचं त्याचं नाव होतं ब्रह्ममुहूर्तावरचं 4 वाजेचं. त्यानं ते वरचं नाव सगळ्यात शेवटी लिहिलं. आता आपण मरणाचा काळ लांबू म्हणे गड्या. अर्ध्या तासानं यम भानावर आला. अरे बोले क्या दिया यार पीने को? मैं तो बहुत खुश हो गए, ये हमारे उधर नहीं है ऐसा. तो म्हणे इतकी चांगली झोपच नाही आम्हाला तिकडं. काय दिलं तुम्ही? मी खुश झालो राजू तुमच्यावर. मी आधी अगोदर ही यादी वरून चालू करणार होतो. पण मी इतका खुश झालो तुमच्यावर. तुम्ही किती चतुराईत सांभाळा. तू लाख करे चतुराई, कर्म का भेद मिटे ना भाई. उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली. हे जाणार आहे. मौत जब तुझको आवाज देगी, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. अरे बाबा ती आवाज देईल तुला. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको